चला आज मी गणपती बाप्पांसाठी अळूवडी बनवत आहे। तर कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते। अळूची पानं घ्यायची आणि त्याची वरचं देठ काढून टाकायचं, धागे म्हणजे त्याला धागा म्हणतात। नंतर चण्याचं पीठ बेसन म्हणजे घ्यायचं, त्याच्यात चिंच, मसाला, गरम मसाला, साधा मसाला, तीळ आणि थोडं खोबरं टाकायचं, ओलं खोबरं। काही लोक हे वाटप पण टाकतात आणि गूळ टाकायचं। आता अळूची पानांची कशी मांडणी केलेली आहे ते बघा, कारण एक साईडला पानं उलटं आणि त्या साईडला सुलटं असं करायचं, दोन्ही साईडनी सारखेच सेम नाही घ्यायचं, म्हणजे अळूवडी एकदम सुंदर येते। आणि वळकटी कशी करायची तेही बघा। थोडं तांदळाचं पीठ पण टाकायचं, म्हणजे त्याच्यामुळे अळूवडी किती छान कुरकुरीत होते। चला आता अळूवडीचा रोल तयार झालेला आहे। आता मी उकडायला टाकते। जास्त वेळ उकडायचं नाही, फक्त 15-20 मिनटं। शक्यतो तुम्ही कुकरमध्ये लावलात तरी चालेल, पण 10-15 मिनटं फक्त। नाहीतर मग दुसरी भांडी मिळतात आपल्याकडे, जे मोमोज वगैरे, मोदकाचं वगैरे, तेही चालेल। आता माझी 10-15 मिनटं झालेली आहेत। कशी झालेली आहे उकडलेत ते मी बघते। माझी अळूवडी जरा 5 मिनटं लेट झाल्यामुळे असं दिसत आहे। कुकरमधून काढल्यानंतर एक 5-10 मिनटं थांबायचं आणि नंतर मग त्याचे असे तुकडे हे करायचे, वडी करायची सुरीने। चला आपण आता ह्याच्या वड्या पाडूया, नंतर लगेच 5 मिनिटांनी तळायला घेते। शक्यतो अळूची पानं ताजीच वापरा, त्यामुळे अळूवडी चांगली लागते। आता मी अळूवडी तळायला घेतलेली आहे। अशी आहे माझी अळूवडी बनवण्याची पद्धत। तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण करून बघा, खूप सोपी आहे।